विकास आहे का कुठं? अजिबात कुठलाच विकास नाही ह्या चिखली भागातला. आम्हाला वाटतं ह्या प्रभागामध्ये विकास झाला पाहिजे. सगळं म्हणजे रस्ता पाणी हे तर मूलभूत आहेत, पण ह्या प्रभागामध्ये महिला सुरक्षित नाहीत. त्यांच्यासाठी आम्हाला साधनाताई काशीद यांच्यासारखं कणखर नेतृत्व आम्हाला पुढं आणलं पाहिजे. हो, आणि जनतेचा तेवढा रिस्पॉन्स पण आहे ना, तेवढे ताईंना साथ पण आहे. कारण ताई आत्ता काही राजकारणात आत्ता सध्या पडलेले नाही आहेत. पहिल्यापासून जे काही ताई करत आले ते समाजसेवा करत आलेले. गेली 20 वर्ष झाले या प्रभागात राहतोय. रस्त्याच्या समस्या तसेच आहेत, गार्डन नाही, त्याच्यामुळे ह्यावेळेस निश्चित बदल होणार आहे. ॲक्च्युली आम्ही जो टॅक्स भरतोय त्या टॅक्सच्या 50% इथं आम्हाला कसलाच विकास दिसत नाही. जेणेकरून पावसाळ्यामध्ये पूर्ण पाणी थांबलेलं राहतं. रस्त्यावरती DP रस्ता होणार आहे, त्याचा आम्हाला कधीच अजून क्लेरिफिकेशन मिळालेलं नाही. नमस्कार, नव महाराष्ट्र नेटवर्कमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण सध्या भोसरी विधानसभेतील प्रभाग क्रमांक 1 मध्ये उभा आहे. प्रभाग क्रमांक 1 मध्ये तसं बघायला गेलं तर आपण पाहतोय की स्वर्गीय दत्तकाका साने यांचं देखील कामकाज कशा पद्धतीने होतं नागरिकांना सांगायची आवश्यकता नाही आहे. त्यामुळे तसं बघायला गेलं तर नेताजी काशीद असतील, या ठिकाणी ताम्हाणी नाणे असतील आणि विकास साने असतील, यांच्या या प्रभागातल्या नागरिकांशी किती वर्षापासून या प्रभागातले प्रश्न सोडवत आहेत किंवा सत्ताधाऱ्यांची या प्रभागातून कामकाजं झाली आहेत का, नेमकी कोणती झाली आहेत आणि कोणती नाही झालीत, या सर्व विषयावरती आपण सध्या नागरिकांचा कौल घेतोय. किती वर्षापासून राहता तुम्ही इथं? 2017 पासून. काय वाटतं मग तुम्हाला इथला प्रभागातला विकास झालाय का? नाही झाला, काहीच नाही झाला. मग काय वाटतं तुम्हाला आता बदल का? आता बघा ना, आज तुम्ही बघा, ह्या वाघुसने चौकापासूनचा हा रस्ता आहे. आता सगळी ही पब्लिक इथे जरा म्हणजे कशी ही आहेत, गरीब लोक आहेत जास्त, आणि इथं रस्ते अजिबात झालेले नाही. पावसात लोकांनी एवढे त्रास काढलेत ना, कोणी येऊन बघितलेलं सुद्धा नाही आहे. रस्त्याची दयनीय अवस्था. अहो तेच म्हणतोय मी, ह्या शहरातनं खेड्याची वाटचाल शहराकडे असते, पण इथं घेतल्या रस्त्यांची वाटचाल शहराकडून गावाकडे झाल्यासारखी झालेली आहे परिस्थिती. पिंपरी चिंचवड हे शहर हे स्मार्ट सिटी म्हणून त्याची ओळख झाली आहे. आशिया खंडातली 1 नंबरला असणारी महानगरपालिका आहे आपली इथली, तरीसुद्धा या महानगरपालिकेतल्या ह्या रस्त्याची दयनीय अवस्था, याला जबाबदार कोण आहे? आता ह्याला जबाबदार मला माहीत नाही आहे कोण जबाबदार असतील, पण ॲज अ नागरिक म्हणून ही जी व्यवस्था बेसिक प्रकरण, आता भारत स्वतंत्र होऊन 75 वर्षापेक्षा जास्त झाली आहेत आणि अजूनही आपण म्हणजे प्रभागातला विकास झाला नाही ठामपणे सांगताय? होय, मी झालेलं म्हणजे नाही. मग बदल निश्चित हवा आहे. आता कोण करून देणार ते पाहिजे, कारण प्रत्येकजण येतो, प्रत्येकजण बदल करतो म्हणतो आणि खरं बदल आश्वासन देतात, फक्त मतदानात स्वरूपी आलं की आश्वासन देतात. होय, आश्वासन झालीच नाही पाहिजे सगळ्यांना. ते राजकारण काय करते हे सगळ्यांना ओपनच आहे, बरोबर. पण जो करतो तो पाहिजे, ज्यांच्या हातामध्ये वॉक द टॉक असं पाहिजे. ज्यांना आपण निवडून देतो, ज्यांना आपण महानगरपालिकेत पाठवतो, ज्यांना विधानसभेत पाठवतो, ज्यांना लोकसभेत पाठवतो, आपल्या प्रभागातले प्रश्न सुटले गेले पाहिजेत म्हणून त्यांना आपण निवडून देतो. तर हे सगळे दुर्लक्ष करतात प्रभागावरती. अरे दुर्लक्ष करतात असं मी म्हणत नाही आहे, पण फोकस दिला पाहिजे. मग सत्ताधाऱ्यांच्या काळात विकास झालाच नाही. मी तितका विकास मी असं बघितलेलं नाही, पण काही ते जाणवलं पाहिजे ना, विकास झाल्याचं जाणवलं पाहिजे. रस्त्याची दयनीय अवस्था आहे का? आता तरी रस्त्याची दयनीय अवस्था दिसतेच आहे. तुम्ही इथं प्रभागात राहतायत, प्रभागातला विकास झालाय का? ॲक्च्युली आम्ही जो टॅक्स भरतोय त्या टॅक्सच्या 50% इथं आम्हाला कसलाच विकास दिसत नाही. जेणेकरून पावसाळ्यामध्ये पूर्ण पाणी थांबलेलं राहतं. रस्त्यावरती DP रस्ता होणार आहे, त्याचा आम्हाला कधीच अजून क्लेरिफिकेशन मिळालेलं नाही. सेकंड, रस्ता हा पूर्ण खड्ड्यामध्ये आम्ही पूर्ण पावसाळा घातला आहे आणि टॅक्स भरतो त्या बदल्यात आम्हाला पाण्याची कमतरता आहे. आणि आता काशीद साहेब आले, त्याने आम्हाला आश्वासन म्हणजे बोललेलं आहे की बाबा आम्ही तुमचे जे काही प्रश्न आहेत ते मांडू, कारण आत्तापर्यंत त्यांना पण प्रतिनिधित्व मिळालं नाही. बघूया आम्ही त्यांच्या माध्यमातून आम्हाला काय आमचा जो काही मागणी आहे किंवा आम्हाला जे अपेक्षित आहे, आम्ही जे टॅक्स भरतोय ते पूर्ण होतील. गेला जे की आपण स्मार्ट सिटी म्हणतो. स्मार्ट सिटी ही फक्त चिंचवड आणि पिंपरीपुरती मर्यादित आहे का खाली चिखली भागामध्ये येते, हे आम्हाला बघायचं आहे. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या मनातला नगरसेवक तुम्ही यावेळेस निवडून देणार? हो, निश्चित जो आमच्या कामाला येईल किंवा जो आम्ही जे टॅक्स भरतोय त्या टॅक्सच्या बदल्यामध्ये आम्हाला जे अपेक्षित आहेत, जे काही कामं आहेत ते जो करणार असेल त्याच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे. याच्या पाठीमागे विकास झालाच नाही. विकास म्हणताच येणार नाही. विकास झाला म्हणजे विकास फक्त त्या लोकांचा झालेला आहे आतापर्यंत. हे खिशे भरण्याचं काम केलं त्यांनी फक्त. हो, ऑब्विसली दिसतंय, सगळीकडेच दिसतंय. स्वतःच्या बाहेर पडले की एक मोठा खड्डा आहे तिथं खाली रस्त्यावरती लेवल झालेली. समस्या तुम्ही बघितली ना साने चौकात, संध्याकाळी तुम्ही 6 वाजता 7 वाजता बघितलं ना, तुम्हाला अक्षरशः येण्यासाठी तुम्हाला 10 ते 15 मिनटं जातात. ट्रॅफिक कोंडी सुटलीच नाही.
कुठं सुटले काहीच नाही, फक्त लोकांच्या गाड्या म्हणजे ते उचलतात. पण तेच प्रश्न सांगतात की ट्रॅफिक त्यांना जर विचारायला गेलं तर बाबा ह्या प्रभागातला नेमकी प्रश्न काय आहेत ते सांगतात. मग ट्रॅफिक असेल, लाईट असेल, पाणी असेल. तुम्ही सत्तेत होता, तुम्ही सत्तेत असताना तुम्हाला प्रश्न सुटले नाहीत, तुम्ही प्रश्न उपस्थित करताय, म्हणजे तुम्ही नागरिकांच्याकडे दिशाभूल करताय असं म्हणायचं का? हो, तेच आहे ना की आम्ही त्यांच्यापर्यंत काही गोष्टी पोहोचवल्या की ते अधिकाऱ्यावर बोट ठेवतात आणि अधिकारी सत्ताधाऱ्यांवर ठेवतात. त्यामुळे विकास प्रभाग 1 मध्ये निश्चित बदल होईल, कारण आत्तापर्यंत ज्यांनी काम केलेलं आहे त्यांच्याकडनं ज्या माफक अपेक्षा होत्या ते कुठंतरी पूर्ण भंग झाल्या. अशा लोकांच्या अपेक्षा पूर्णच झाली नाही. नाही झाल्या असं म्हणता आता येईल. यावेळेस बदल निश्चित. होईल ना. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही वर्षानुवर्ष या ठिकाणी राहताय, खरं तर प्रभागातला विकास झालाय का? वर्षानुवर्ष झालं इथे राहतो आहे. त्यानंतर तुम्ही जर बघितलं असेल याने बऱ्यापैकी तुम्हाला सांगितले कशा पद्धतीनं रस्ते तुम्ही पिंपरी चिंचवडचे रस्ते बघितले पूर्ण, तर सगळ्या ठिकाणी आता खड्डे आहेत. म्हणजे पावसाळा जे आपण जो काढलेला आहे तो पूर्ण खड्ड्यातून काढलेला आहे. ह्याच्या आम्ही सारथीवरती कंप्लेंट पण दिलेल्या आहेत बऱ्याच. ह्या रोडची पण आता कंप्लेंट दिलेली आहे, हा रोड नाही आहे, तुम्ही करून घ्या. तो रोड केला, आता तुम्ही फक्त रोड केल्यानंतर त्याची म्हणजे जी क्वालिटी आहे का रोडची क्वालिटी तुम्ही जाताना फक्त चेक करा की कोणत्या पद्धतीने रोड बनवलेले ते. म्हणजे रोड जर बनवला तर तुमचा 8 दिवसामध्ये त्याला परत खड्डे पडलेले आहेत. म्हणजे कॉन्ट्रॅक्टर जो ह्यांचे कॉन्ट्रॅक्टर आहेत ह्यांचे सगळे ते पैसे कुठे जातात, महानगरपालिका कोणाला पैसे देते, ह्या गोष्टी पण अजून समजलेल्या नाही आहेत. म्हणजे जो टॅक्स टेंडर यांनीच काढायचं, टेंडर पण यांनीच काढायचे, रस्त्याची कॉन्ट्रॅक्टर दुर्दशा परत यांनीच करायची, यांनीच करायची, पैसा यांनीच कमवायचा. कॉन्ट्रॅक्टर पण यांचेच, सगळे माणसं यांची. जनता हुशार आहे आता. जनता हुशार झालेली आहे. मग याच्यात नक्की त्याचं उत्तर तुम्हाला याच्यामध्ये प्रभागामध्ये जो काही बदल हवा आहे तो बदल घडणारच आहे. नक्कीच बदल होणार. नक्कीच बदल होणार आहे. माझ्याबरोबर अजून खरं तर इथं बघायला गेलं तर नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. पण एक प्रभाग क्रमांक 1 मध्ये विकास झाला का? नाही, आत्तापर्यंत झालेलं नाही. आम्ही गेले 20 वर्ष झाले या प्रभागात राहतोय. रस्त्याच्या समस्या तसेच आहेत. पार्किंगला म्हणजे लोकांनी जागा म्हणजे ही झालेली आहे पहिल्यापासून जाम. गार्डन नाही, त्याच्यामुळे ह्यावेळेस निश्चित बदल होणार आहे. बदल निश्चित. बदल निश्चित होणार आहे. प्रभागातला विकास नाही झालेला आहे, 100% प्रभागातला विकास थांबलेला आहे. मग ह्या वर्षी आता काय चालवायचं मग आता? यावेळेस आता बदल करायचा म्हणल्यावर आपल्याला उमेदवार पण चेंज करावं लागणार आहे. त्यावेळेस उमेदवार चेंज केला तर प्रभागातला विकास होतो. विकास निश्चित होणार, 100% होणार. खरं तर आपण बघायला गेलो की म्हणजे वर्षानुवर्ष या प्रभागातून आपण ज्यांना नेतृत्व करण्याची संधी देतो, खरं तर त्यांच्याकडून काही अपेक्षा असतात. त्या अपेक्षा इथल्या नागरिकांच्या पूर्ण झाल्या नाही आहेत. त्यामुळं इथल्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये जे आहे ते सध्या बदल निश्चित असल्याचा इथले जे नागरिक आहेत खरं तर सांगताना आपल्याला पाहायला मिळून येतात. काका, विकास आहे का कुठं? अजिबात कुठलाच विकास नाही ह्या चिखली भागातला. मग काय वाटतं आता? मग वाटतं मी आता ते पहिले जे नगरसेवक त्यांना ह्या आता जो आहे राष्ट्रवादी हे लोकांना 4 लोकांना निवडून द्यायचे. 4 लोकांना निवडून दे. राष्ट्रवादीच्या मागे उभा तुम्ही हो आहे. काय सांगाल, कसं आहे ताईंचं नेतृत्व? ताईंचं नेतृत्व म्हणजे त्यांच्या आतापर्यंत त्यांनी राजकारणात पण पडलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक समाजसेवा. आता आम्ही बघतोय बऱ्याच वर्षापासून आमचे संबंध आहेत, नातेवाईक पण आहेत, पण ताईंचा असा स्वभाव आहे बरं का, फक्त राजकारण फक्त त्यांना लढवायचं नाही. आतापर्यंत त्यांनी काय केले, समाजसेवा केली आहे. राजकारण तर सगळेच करतात, पण त्यांचं असं नाही आहे की ताईंचा असं स्वभाव आहे की समाजसेवा जेवढं होईल ते समाजासाठी करतात आणि जे काय असेल ते म्हणजे निस्वार्थपणाने ते सगळ्या लोकांची, जनतेची सेवा करतात. तर मला असं वाटतं की आताच ताई 100% नाही 101% ताई येणार म्हणजे येणार. आणि त्यांचा असा स्वभाव आहे की म्हणजे आता हे त्यांना गरजच नाही आहे तसं तर हे राजकारण किंवा हे, पण ते कसं फक्त जनतेसाठी करायला लागलेत किंवा समाजसेवा करायची. मग त्याचं त्यांना पण जे काही प्रॉब्लेम आहेत, जे आपल्या प्रभागातले जे लेडीजचे प्रॉब्लेम आहेत, त्यांना असं वाटतं की आत्तापर्यंत झाले नाही, ते 15 वर्ष गेले, आत्तापर्यंत हे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले नाही. तर ताईंना असं वाटतं की आत्तापर्यंत जे लेडीजला काही प्रॉब्लेम आलेले आहेत ते आपल्या परीनं आपण सॉल्व्ह करू, असं ताईंचं आहे. म्हणजे ध्येय आहे आणि त्या ताई 100% नाही 101% ते ध्येय गाठणार. काय वाटतं, प्रभागातून राष्ट्रवादीचा पॅनल विजयी होईल? हो, 100% नाही 101% होणार. आणि हो, आणि जनतेचा तेवढा रिस्पॉन्स पण आहे ना, तेवढे ताईंना साथ पण आहे. कारण ताई आत्ता काही राजकारणात आत्ता सध्या पडलेले नाही आहेत. पहिल्यापासून जे काही ताई करत आले ते समाजसेवा करत आलेले, त्याच्यामुळे 100% नाही 101% ताई लढणार आणि जिंकणार ताई. म्हणजे राष्ट्रवादीचा पॅनल विजयी होईल. यस, 100%. खरं तर तुम्हाला काय वाटतं, तुम्ही ह्या प्रभागात वर्षानुवर्ष राहताय, खरं तर इथले प्रश्न सुटलेत का? नाहीत सुटलेले. मग काय वाटतं, ताई सोडवतील, बदल झाला पाहिजे का? बदल झाला पाहिजे. मग त्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत, म्हणजे त्या विजयी होतील, तुम्ही राष्ट्रवादीच्या पाठीमागे उभं राहिलात तर? हो, नक्की. नक्कीच. अजून काय महिला आहेत, आपण महिलांकडून जाणून घेतोय. ताई, कसं पाहताय, झाला का इथला विकास? इथला नाही झाला, आता ताई निवडून आल्यावर करतात. कोण ताई? साधनाताई काशेत. हं? साधनाताई काशेत. त्या आता राष्ट्रवादीत जात आहेत, म्हणजे राष्ट्रवादीच्या पॅनलच्या पाठीमागे उभं राहणार. हो. नक्कीच. स्वर्गीय दत्त काका साने यांचंही कामकाज कशा पद्धतीने होतं?
चांगलं होतं. चांगलं होतं, त्यामुळे राष्ट्रवादीच्या पाठीशी हो आहे. नक्कीच. अजून महिला आहेत ताई, हाय का झाला का इथला प्रभागातला विकास? दिसतोय कुठं विकास? नाही झालेला. मग काय वाटतं सध्या आता बदल निश्चित? हो 100% हो. बदल निश्चित हो म्हणजे राष्ट्रवादी हो राष्ट्रवादी. घड्याळ चालणार? सगळ्या म्हणजे ताकद एक झाली आता राष्ट्रवादी. एक झाली. हो त्यामुळं येणार. घड्याळ चालेल प्रभागात? हो नक्कीच घड्याळाच्या काट्यासारखं पळेल. येणार 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 एकच नंबर 100% येणार. 100% येणार. 100% येणार. ताई त्या मागे जरा बोलतायत, 1 मिनिट जाऊ. ताई काय चालतंय घड्याळ चालत? नाही घड्याळ चालूच राहणार नाही. 24 घंटा घड्याळ चालूच आहे. सूर्य उगवणार, सूर्य मावळणार. तसं घड्याळ जसं चालू आहे ना तसं हे आपलं घड्याळ कंटिन्यू चालू राहणार. म्हणजे त्या पद्धतीनंच प्रभागातला सुद्धा विकास गाव होणार. पण तसं चालू राहणार. म्हणजे नागरिकांनी सुद्धा घड्याळाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. 100%. नक्कीच. हे सगळ्या महिला आहेत. खरं तर आपण प्रभाग क्रमांक 1 मध्ये उभा आहे. प्रभाग क्रमांक 1 मधील ह्या महिला आहेत. ताई काय वाटतं तुम्हाला, प्रभागातला विकास झालाय का? प्रभागातला विकास झालाय का ताई? नाही हा? नाही. मग काय वाटतं यावेळेस बदल? नक्कीच बदल व्हावा असं वाटते. काय वाटतं तुम्हाला? मग कुणी नेतृत्व करावं वाटतं तुम्हाला? घड्याळाकडनं राष्ट्रवादीकडनं. राष्ट्रवादीचं नेतृत्व या ठिकाणी तुम्हाला आवडेल? ज्यांनी जे उभं राहतील ते राष्ट्रवादीच्या पाठीमागे उभं राहतील तुम्ही? हो नक्कीच. काय वाटतं ताई तुम्हाला? राष्ट्रवादीच्या मागे राहणार आणि ते विकास घडवू शकतील. त्यांची ताकद एकत्र होईल आता आणि दादांची साथ त्यांना मिळेल पण. नक्कीच. म्हणजे स्वर्गीय दत्त काका सानेंना सुद्धा मानणारा मोठा वर्ग आहे. नेताजी काशीद यांना सुद्धा त्यांची सुद्धा ताकद खूप मोठी ताकद आहे. त्याच्यामुळे नक्कीच राष्ट्रवादीचं पॅनल विजयाची वाटचाल करेल. विजयाची वाटचाल करेल. 100% विजयाची वाटचाल करेल. काय वाटतं ताई, तुम्ही देखील प्रभागात फिरताय, प्रभागात या ठिकाणी म्हणजे वर्षानुवर्ष जे प्रश्न आहेत तशाच पद्धतीनं आहेत, काय वाटतं तुम्हाला? आम्हाला वाटतं या प्रभागामध्ये विकास झाला पाहिजे. सगळं म्हणजे रस्ता पाणी हे तर मूलभूत आहेत, पण ह्या प्रभागामध्ये महिला सुरक्षित नाहीत. त्यांच्यासाठी आम्हाला साधनाताई काशीद यांच्यासारखं कणखर नेतृत्व आम्हाला पुढं आणलं पाहिजे. साधनाताई काशीद ह्या सामान्य घरातून आलेल्या महिला आहेत. त्या आमच्या सामान्य महिलांचं सर्व काही जाणतात. बरोबर. त्याच्यासाठी आम्हाला त्या आता ह्या म्हणजे राष्ट्रवादीच्या पाठीशी? राष्ट्रवादीच्या पाठीशी तर आम्ही आहेतच. तुमच्या भागात तसं बघायला गेलं तर म्हणजे काही दिवशी दारूची दुकानं होती, बिअर बारची दुकानं होती, ती बंद झाली का? मध्यंतरी काय ती बंद करतात, परत ते चालू करतात. म्हणजे चालूच आहेत ते? चालूच आहेत. ज्यांनी सत्ताधाऱ्यांनी जे आश्वासन दिलं होतं ते खोटंच आहे? ते पुढून फक्त बंद करतात, मागून त्यांचं साथ त्यांनाच येतं. त्यांनाच आहे. बरोबर. म्हणजे मग याचं उत्तर तुम्ही मतदानाच्या स्वरूपी तुम्ही देणार आणि राष्ट्रवादीच्या मागे उभं राहणार? मतदान देणार. राष्ट्रवादीच्या आम्ही पाठीशी आहेत, पण आमच्या ताई यांच्या आम्ही खंबीर पाठीशी उभे राहणार कुठल्याही परिस्थितीत. नक्कीच. खरं तर पाहायला गेलं तर आपण प्रभाग क्रमांक 1 मध्ये उभा होतो आणि प्रभाग क्रमांक 1 मध्ये तसं बघायला गेलं तर राष्ट्रवादीकडे नागरिकांचा कौल असलेला पाहायला मिळून येते. तसं बघायला गेलं तर नेताजी काशीद असतील किंवा स्वर्गीय दत्त काका साने असतील, त्यामुळे या ठिकाणी जो राष्ट्रवादीचा पॅनल जो उभा राहणार आहे त्याला पोषक वातावरण प्रभाग क्रमांक 1 मधून जे आहे ते सध्या असताना आपल्याला पाहायला मिळून येते. त्यामुळे नक्कीच सध्या या प्रभागातून राष्ट्रवादीची विजयाची वाटचाल हे नागरिक मोकळी करून देतील का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. नव महाराष्ट्र नेटसाठी विकास चौधरी,